राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे रूप पातालोचने सुख झाले ओसारे तुवा विठ्ठल बरवा तुवा माधव बरवा तुवा माधव बरवा तुवा माधव बरवा पातालोचने सुख झाले ओसारे विठ्ठल बरवा तुवा माधव बरवा तुवा विठ्ठल बरवा तुवा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तुवा विठ्ठल बरवा तुवा माधव बरवा तुवा माधव बरवा तुवा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुवा विठ्ठल बरवा तुवा माधव बरवा तुवा विठ्ठल बरवा तुवा माधव सर्व सुखाचे आकर बापर कुमा देवीवर देवीवर तुवा विठ्ठल बरवा तुवा माधव बरवा तुवा माधव बरवा तुवा माधव बरवा तुवा विठ्ठल बरवा तुवा माधव बरवा तुवा विठ्ठल बरवा तुवा माधव बरवा सकळ मंगळ निरे सकळ मंगळ निरे सकळ मंगळ निरे सकळ मंगळ निरे श्री विठ्ठलाचे नामाधि श्री विठ्ठलाचे नामाधि विठ्ठलाचे नामाधि श्री विठ्ठलाचे नामाधि विठ्ठलाचे नामाधि
पतित पावन साचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मन करे जना मन करे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे बाप रखुमा देव वरुसाचे बाप रखुमा देव वरुसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे रखुमा देव वरुसाचे बाप रखुमा देवी वरुसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मन करे जना मन करे जना विठ्ठलाचे नाम वाचे विठ्ठलाचे नाम वाचे ढोबार घुमाई 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 हरि सकल मंगल निधि 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 श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मन करे जना मन करे जना श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मन करे जना मन करे जना सकल
श्री विठ्ठलाचे नामादी मन कारे जना मन कारे जना विठ्ठलाचे नाम वाचे विठ्ठलाचे नाम वाचे
सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे बाप रखमा देवी वरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हे चरणा संताचे या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वसुदेव सुतं देवं कंस चानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं प्रभु के चरणों में सदा पुनि करूं प्रणाम कहो तुझे भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम वपु एक इनके पद वंदन किया करो नासत विघ्न अनेक कलावज्ञ ज्योधरार्थावतारम कलांकं तेजोदि कामोदि वक्त्रम खलानीशवाला पुनदारह दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची विठ्ठल विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावास्तु अवेरू मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या। काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी मनकारे जना। श्री विठ्ठलाचे नाम वाचे प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली साधकांचे मायबाप विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे विश्वमाऊली ज्ञानोबाराय आपलं जे आराध्य दैवत आहे ते आराध्य दैवत मंगल कसं आहे किंवा त्याचं नाम कसं मंगलकारक आहे किंवा त्याचा नामाचा महिमा किती श्रेष्ठ आहे याचं प्रतिपादन या अभंगाद्वारे करतात। विठ्ठल विठ्ठल हो अभंगातील प्रतिपाद्य नाम सरळ अर्थ असा आहे। ज्ञानोबाराय म्हणतात की असं असणारा जगामध्ये सर्वात असणारा परमात्मा किंवा त्या परमात्म्याचं नावच एक मंगळकारक आहे। बाकीचं जे दिसणार आहे जे भासणार आहे ते अमंगळदायक आहे। ते दुःखाला कारणीभूत आहे। सुखाला कारणीभूत असणारा एक भगवान परमात्मा किंवा भगवान परमात्म्याचं नामच आहे आणि म्हणून ते वाचेने तुम्ही नेहमी घ्या आणि त्याच्याकरता अट्टहास करतात तुम्हा आम्हा जनांना। आणि म्हणून पतितांना सुद्धा पावन करणारं हे भगवान परमात्म्याचं नाम आहे आणि म्हणून असं असणारं नाम घेण्यासाठी या कलियुगामध्ये फार कष्टही नाहीत। अनेक 3 युगामध्ये अनेक पापी पातकांचा अशा असणाऱ्या पतितांचा त्यांनी उद्धार केलेला या नामाने आपल्याला पाहिला। अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत ज्ञानोबाराय म्हणतात। आणि म्हणून असं असणारं जगातलं खरं सत्य आणि स्थिर असणारं जर काय असेल तर एक भगवान परमात्मा किंवा भगवान परमात्म्याचं नाम आहे आणि म्हणून या नामाचा महिमा या अभंगाच्या द्वारे प्रतिपादन करतात। विठ्ठल विठ्ठल हो अभंगावर काहीच बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो अशा असणाऱ्या पवित्र तीर्थ तापी मातेच्या आणि आदिशक्ती मुक्ताबाईंच्या या पवित्र परिसरामध्ये असं असणारं आपलं हे वसलेलं सांगवी बुद्रुक हे गाव फार भाग्यवान आणि फार मोठ्यापणाला प्राप्त झालेलं आहे। कारण या गावाचं जे वैभव आहे या गावाचं जे वैशिष्ट्य आहे या गावाचं जे विशेष आहे तो एक प्रकारचा आगळं वेगळा आहे। मी इथे आलो मला कीर्तन दिलं म्हणून नाही तर या गावाचं जर आपण मागे वळून बघितलं सिंहावलोकन जर केलं जर पाठीमागचा इतिहास जर बघितला तर आपल्याला आश्चर्य वाटेल अशी क्रांती या गावामध्ये घडली। विठ्ठल विठ्ठल हो पूजनीय आदरणीय बाबांच्या दौऱ्याची परंपरा या गावामध्ये अनेक वर्षापासून चालत आलेली आहे आणि तीच परंपरा अजूनही या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ज्यांनी सोडलेली नाही असं असणारे हे गाव आहे। वास्तविक पाहता सध्या सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी नाही तरी सुद्धा तो कुठलंही आता इथे बसलेले सर्व मंडळी एकाचेही नाकाला मास नाही। त्याचं कारण काय त्यांनी आता सर्व भार तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी आपण म्हणू नतुसिंग बाबा पायी झेंडूजी बाबांच्या पायी। विठ्ठल विठ्ठल हो आता त्याच्यावर सर्व आपण भार घातलेला आहे परमात्म्यावर आणि संतावर आणि परमात्म्यावर आपला विश्वास यदा कदाचित मलाही असं वाटलं होतं की गेले 10 महिन्यामध्ये जे वातावरण होतं त्या वातावरणाचा जर आपण विचार केला तर अत्यंत मनाला क्लेश आणि चित्ताला एक विचलित करणारं मनाला विचलित करणारं बुद्धी स्थिर नाही राहिली। तुमची काय सोडून द्या गोष्ट पण जे साधना करणारे मंडळी साधक आळंदीतील असतील पंढरपुरातील असतील त्यांची सुद्धा एक विचलित परिस्थिती आपल्या त्यांच्या चेहऱ्यावरून म्हणा किंवा त्यांच्या वागण्या बोलण्यावरून म्हणा निदान माझी तरी ज्या महात्म्यांची बुद्धी स्थिर राहिली असेल त्यांचा भाग सोडून द्या
परंतु गेले 10 महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा विश्लेषण करा, चिंतन करा. तुम्ही नामाचा जप नशीन केला तेवढा कोरोना या शब्दाचा जप केला. विठ्ठल विठ्ठल. हो, साधा कोणाला फोन जरी लावला तर ती बाई पहिले कोरोनाचंच नाव घेत जाय. माणूस म्हणा बाई, नंतर ते बाकीचा फोन मग रिंगटोन वाजत होती, मग तो तिकडून हॅलो म्हणत होता. पण अगोदर कोरोना. अहो एवढं जाऊ द्या, टीव्हीचं बटन जरी लावलं, बातम्या बघायला गेलं, कोणती मालिका, त्याच्यात सुद्धा कोरोनाच होता. रेडिओचं बटन दाबलं, कोरोनाच. म्हणजे कुठेही गेलं तर कोरोनाच. पानपट्टीवर गेलं कोरोना, हॉटेलमध्ये गेलं कोरोना, शेतात गेलं तर कोरोनाच. म्हणजे जिकडे तिकडे कोरोना पसरलेला होता. एवढंच नाही वासुदेव बाबा, त्या लॉकडाऊन मध्ये काही काही लोक घोरत होते. काही काही लोकांना घोरण्याची सवय असते. स्वप्नामध्ये कोरोना म्हणे उठला असेल, हिच्यात आश्चर्य नाही. पण मी घडलेली गोष्ट सांगतो. एक माणूस झोपलेला होता, तो घोरण्याची सवय होती त्याला. घोरता घोरता सुद्धा तो घोरत कसा होता, कोरोना कोरोना असंच घोरत होता. एवढा परिणाम झाला होता. आणि तुम्हाला मी सिद्ध करून दाखवतो, या ठिकाणी सुशिक्षित मंडळी आहे की असं जागतिक कोणती ती म्हणजे संशोधन करणारी एक संघटना आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं की हा शब्द कितीतरी वेळेस या रेकॉर्ड ब्रेक केलं या शब्दाने. म्हणजे आतापर्यंत जगामध्ये सर्वात जास्त उच्चार केलेला कोणता शब्द असेल तर तो कोरोना आहे. विठ्ठल विठ्ठल. मग तुम्ही मला सांगा, रात्रंदिवस आता 10 महिने आपल्याला कुठलंच काही काम नव्हतं. पण इमानदारीने सांगा, माझ्याकडून सुद्धा तेवढं नामस्मरण घडलं नाही बरं का. सुरुवातला कोरोना आल्यानंतर ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, गाथ्याचं पारायण केलं, भागवताचं पारायण केलं. पण ते गेले 2 महिने, 3 महिने, 2.5 महिने बरं वाटलं. जाईल बा निघून. नंतर मनाची स्थिती बिघडली, माझी तरी बिघडली. पण तुम्ही तरी आता इमानदारीने सांगा, 10 महिन्यापासून तुम्ही नामचिंतन केलं का हो? किती परमार्थ केला? पाहिजे तसा केला नाही. बरं, एखाद्या वेळेस आता आपण धरू, इथं श्रद्धावान भाविक महिला आहेत, आमचे सर्व गीतापाठ मंडळी असणारी महिला वर्ग आहे. एखाद्या वेळेस तुम्ही पारायणही केलं असेल, एखाद्या वेळेस नामचिंतनही केलं असेल, त्याबद्दल वाद नाही. पण ते करत असताना तुम्हाला समाधान, आनंद प्राप्त झाला का? नामचिंतन प्रत्येकाने केलं. आता आमच्या ठिकाणी वासुदेव बाबा आहेत, सर्व मोठी मोठी मंडळी आहेत बाबासहित. या सर्व मंडळींनी नामचिंतन केलं, आपापल्या परीने परमार्थ केला, आपल्या आपल्या खोलीमध्ये, आपल्या आपल्या घरामध्ये. परंतु आनंद आणि जे समाधान आहे ते प्राप्त न झाल्यामुळं आपण विचलित होतो. आणि म्हणूनच आपल्या साधू संतांनी, ज्ञानोबारांनी ज्ञानदेव रचिला पाया उभारणी देवालय, हे कशासाठी समाधान प्राप्त करायचं असेल तुकोबाराय म्हणतात, तर या नामाचा घोष झाला पाहिजे. आणि जोपर्यंत घोष होणार नाही तोपर्यंत समाधान प्राप्त होणार नाही. सदा नाम घोष करू हरी कथा, 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 सदा नाम घोष करू हरी कथा. तेरे सदा चित्ता समाधान, तेरे सदा चित्ता समाधान, तेरे सदा चित्ता समाधान, तेरे सदा चित्ता समाधान, सर्व सुख लाभो सर्व सुख लाभो सर्व आनंदान. तेरे सदा चित्ता समाधान, तेरे सदा चित्ता समाधान, तेरे सदा चित्ता समाधान, तेरे सदा चित्ता समाधान, सर्व सुख लाभो सर्व आनंदान, सर्व सुख लाभो सर्व आनंदान. हो, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. हरिकथा आणि घोष हा या कोरोनाच्या 10 महिन्यापासून बंद होता. पंढरीची वारी सुद्धा झाली नाही. आणि पंढरीच्या वारीमध्ये किंवा आपल्या सप्ताहामध्ये काय जर असेल तर हरिकथा आहे, त्यामध्ये घोष आहे. घोष जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हरिकथा ज्या ठिकाणी होत नाही. कारण हरिकथा सुद्धा एकटा माणूस करू शकत नाही. संकादिकांनी सुद्धा
कथा केली भगवंताची, पण 3 भाऊ ऐकत होते आणि 1 भाऊ सांगत होता. काही का होईना तिथे श्रोता होता. पण कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला असा अनुभव आला की 1 आणि 2 माणसाशिवाय जास्त त्याच्यावर एका ठिकाणी यूज देत नव्हते. 2 माणसात सुद्धा तो 2 गज अंतरी असं अंतर ठेवा म्हणत होते. आणि जर जवळ नाही आले तर घोष हा शक्य नाही. कारण निवडणुकीचा काळ, आता तुमच्या गावाची निवडणूक होऊन गेली. एखाद्या नेत्याची जर प्रचार करायचा असेल, घोषणा द्यायची असेल, तर मग काय म्हणतात, यांचा जिंदाबाद पाठीमागचे म्हणणारे म्हणत असतात, म्हणजे घोषणा करतात, घोषणा देतात. मग जोपर्यंत त्या भगवान परमात्म्याचा घोष होत नाही, आणि घोष करण्यासाठी एकट्या माणसाची गरज नसते, त्याला अनेक लोकांची गरज असते, सामूहिक गरज असते. आणि म्हणून घोषणा द्यायची असेल तर अनेकांचा मेळ मिळवावा लागतो. आणि म्हणून साधू संतांनी हे कार्य केलं. काय केलं की सर्वांना एकत्र केलं. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. या सर्वांना एकत्र केलं. खटनट यावे, शुद्ध होनिया जावे, सर्वांना एकत्र केलं. आणि एकत्र केल्यानंतर मग घोष केला, आणि त्या ठिकाणी हरिकथा केली. आणि मग त्या हरिकथेच्या द्वारा आणि त्या नामाच्या घोषेच्या द्वारा मग त्या भक्तांना, मग ते गोपिका असो किंवा गोपाळ असो किंवा असे अनेक असणारे भक्त असो, त्या भक्त महात्म्यांना समाधान प्राप्त झालं. आणि आपले गेले 10 दिवसापासून त्याचं उत्तर पण मी देऊन जातो तुम्हाला. आम्हाला प्राप्त का नाही झालं? कारण ज्यांचा अधिकार मोठा आहे त्यांची गोष्ट सोडून द्या, परंतु आपला जो परमार्थ आहे हा परोक्ष ज्ञानावर थांबला असल्या कारणाने त्या ठिकाणी आपली अवस्था, त्या अवस्थेवर आपलं भजन नसल्या कारणाने आपली थोडीशी काही का होईना मनाची चित्ताची विचलित झालं असेल, हे मी पण कबूल करतो. किंवा तुम्ही तुमच्या मनाला विचारल्यानंतर प्रश्न तुम्ही सुद्धा थोड्या थोड्या फरकाने कबूल करसाल. जशी ज्याची उपासना असेल, जशी त्याची अवस्था असेल, आणि त्या अवस्थेमधून राहून ज्याने जर भजन केलं असेल तर त्याला निश्चित एकटेच्या ठिकाणी सुद्धा समाधान लाभेल. पण साधू संत महात्मे म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, आम्ही एकांतावासामध्ये सुद्धा भजन केलं, परंतु एकांतावासामध्ये भजन केल्यानंतर जो आनंद आम्हाला प्राप्त झाला नाही, एकट्याला आनंद प्राप्त झाला नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांसारखे संत महात्मे, ज्ञानोबारायांसारखे संत महात्मे ज्यांना एकांत प्रिय होता, किंवा श्री गुरु नथुसिंग बाबा वैराग्य मूर्ती वास्तविक डोंगर सोडायला तयार नव्हते, परंतु त्यांनी सुद्धा गेले आपल्या हयातीमध्ये 50 ते 55 वर्ष या असं असणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारतामध्ये या नामाचा घेऊन आपुल्या हाती असं असणारी ही मुक्ती आहे, जी पुरुषार्थ सिद्धीच होती. घेऊन आपुल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो. विठ्ठल विठ्ठल. आता असणारा जो पंचम पुरुषार्थ आहे तो बाबाच्या जीवनामध्ये घडला, आणि तो पंचम पुरुषार्थ करून दाखवला. वास्तविक बाबा डोंगरावर राहून भजनच करत होते, परंतु एकदा कदाचित मी धाडसानं हे वाक्य बोलतो की त्यांना त्या ठिकाणी आनंद समाधान प्राप्त झालं नसेल. कारण बाबांचं हृदय हे, साधू संतांचं हृदय हे आईचं हृदय असतं, मातेचं हृदय असतं. आणि म्हणून जाता जाता सांगून जाईल, ज्या ज्ञानोबारायांचा हा अभंग घेतला, ते ज्ञानोबारायांमध्ये 4 आपल्याला प्रकार पाहायला मिळतात. जगामध्ये काही माऊलीही नाहीत आणि ज्ञानी सुद्धा नाही. जगामध्ये काही माऊली आहेत तर ज्ञानी नाही. जगामध्ये काही माऊली आहेत आणि ज्ञानी सुद्धा आहेत. पण जगामध्ये एक असा वर्ग आहे, त्यामध्ये ज्ञानोबाराय, नथुसिंग बाबा, मोठे बाबा सारखे संत बसतात की जे पुरुष असून त्यांना माऊलीची उपाधी आहे, आणि असे असणारे ज्ञानांपेक्षा ज्ञानी ते आपल्या जीवनामध्ये आहेत. विठ्ठल विठ्ठल. पहिला वर्ग जो आहे ते माऊलीही नाहीत आणि ज्ञानी सुद्धा नाही. काही काही माता माऊलींच्या जीवनामध्ये योग प्राप्त होतो, माता म्हणायचा भाग्यच लाभत नाही. आणि यदा कदाचित भाग्य जरी प्राप्त झालं, कारण जेव्हा संतती होत नाही तोपर्यंत माऊली ही उपाधी प्राप्त होत नाही, आई ही उपाधी प्राप्त होत नाही, आणि संतती झाल्यानंतर ती उपाधी प्राप्त होती. यदा कदाचित समजा आपण त्या बाईला आपण माता माऊली म्हटलंही सुद्धा, तरी सुद्धा त्या अवस्थेवरती असेलच असं सांगता येत नाही. कारण राज्य माता निंदू भरते केली. कारण भरत असं असणारं रामायणातलं उदाहरण आहे. कैकई माता ही काय होती तर भरताची आई होती, माऊली होती,
पण तरी सुद्धा त्याने जोपर्यंत असा निर्णय झाल्यानंतर तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंत भरताना मग पुन्हा कैकीला माता म्हणून माऊली म्हणून हाक मारली. म्हणजे जगामध्ये काही उदाहरणं आहे, ती माऊली सुद्धा नाही, कैकई माता आणि ज्ञानी सुद्धा नाही. ज्ञानी असती तर असं घडवलंच नसतं रामायण. विठ्ठल विठ्ठल. हो, काही माऊली आहे पण ज्ञानी नाही. तुमच्या माझ्या जीवनामध्ये काही आपण मुलांना जन्म देतो आणि जन्माला घालत असताना त्याला योग्य संस्कार करतो. येतो हिताचा कडवळा असं असणारं लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त या न्यायाने अनुसरून तुकोबाराय म्हणतात की असं असणारा त्या पालन पोषण त्या ठिकाणी ती माऊली करत असते. ही माऊली आहे पण तिच्या ठिकाणी ज्ञान नाही. आपली याचा कळवळा इतरा बाळावरी नाही, ही ती उणीव आहे तिच्या ठिकाणी. आणि ही उणीव असल्यामुळं ती ज्ञानी नाही ठरू शकत. विठ्ठल विठ्ठल. तिसरा वर्ग असा आहे, ती माऊली आहे आणि ज्ञानी सुद्धा आहे. ज्ञानोबारांची आई रुक्मिणी माता ही ज्ञानी सुद्धा आहे आणि माऊली सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आई ज्ञानी सुद्धा आहे आणि माऊली सुद्धा आहे. ज्ञानी आहे होती म्हणून रामायणात महाभारतातल्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितल्या आणि त्या गोष्टीच्या द्वारा छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन घडवलं. हे ज्ञान असल्याशिवाय नाही. अनेक मातांचे आपल्याला उदाहरणं देता येतील, तेवढा वेळ आपल्या ठिकाणी नाही. आणि त्याच्यानंतरचा जो शेवटचा वर्ग आहे तो फार श्रेष्ठतम वर्ग आहे की ज्ञानोबाराय हे पुरुष होते. ज्ञानोबाराय हे पुरुष होते पण पुरुष असताना सुद्धा त्यांना जगाने माऊली म्हटलं. आणि ज्ञानोबाराय असे एक व्यक्ती आहेत की ते निव्वळ ज्ञानी नव्हते तर ज्ञानातले ज्ञानी. ज्ञानी यांचा शिरोमणी नुसतं ज्ञानी नाही तर ज्ञानियांची शिरोमणी आहे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हासे. प्रत्येक साधू संतांनी फार तोंड भरून वर्णन केलं ज्ञानाचा. Yeah.
हो, गेले 10 महिन्यापासून विश्रांती होती आमच्या वासुदेव बाबाला. मला 10 महिन्यापासून पहिलं कीर्तन आहे बरं का बाबा. सगळे मंडळी शांत होती, तुम्ही सुद्धा शांत होते. कुठं घराच्या बाहेर निघायचंच नाही, दूध भाजीपाला सुद्धा घ्यायला जायचं नाही. एवढी कठीण परिस्थिती या कोरोनाने केली होती. म्हणजे असं कोणाच्या स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की एवढा कठीण प्रसंग जगावर म्हणा, आपल्या भारतावरच नाही, जगावर अशी अवस्था निर्माण होईल आणि अशा प्रकारचा रोग येईल. अनेक रोग येऊन गेले पण कोरोनासारखा नाही. आणि आता पुन्हा येऊ देऊ नको. तुम्ही म्हणसान बरोबर आहे महाराज, तुमच्या मुळावर उठला होता तो. सगळे बुवा लोकांना उपाशी मारला ते. कारण सगळं सुरू झालं पण आमचे कार्यक्रम कुठे सुरू झाले? कार्यक्रम सुरू नव्हते. पण असं काळजी करू नका बरं का, आम्ही त्यातले नाही माणसं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मी सुरुवातीला सांगून गेलो की तुमचं गाव भाग्यवान आहे की तुम्हाला आता इंग्लिश भाषेत ज्याला आपण ओरिजिनल तुळशीची माळ म्हणतो, पंढरीला आळंदीला गेल्यानंतर ओरिजिनल तुळशीची माळ द्या बरं. तसे तुमच्या गावाला अस्सल ओरिजिनल साधू संत प्राप्त झाले. आणि म्हणून आज ही गर्दी आपल्याला तुमच्या चेहऱ्यावर एक मला समाधान पाहायला मिळतं, हे त्याचं प्रतीक आहे. आणि तुमच्या गावातले असे अनेक तरुण की आज विदेशात आहेत, पुण्या मुंबईमध्ये आहेत आणि अजूनही ते त्या अवस्थेवर आहे. म्हणजे त्यांनी आपला जो धागा आहे, जो परंपरा आहे, माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा, हा असा वारकरी आध्यात्मिक वारकरी धागा अजूनही त्यांच्या मनात तेवत आहे. आज ज्यांच्याकडे संध्याकाळची पंगत अशी असणारे डॉक्टर्स आहेत, अजूनही ते त्या वाडवडिलांची परंपरा किंवा इतरही जे सगळे गावातील मंडळी आहेत, आपल्या वाडवडिलांची ही परंपरा, जशी शेती आपल्याकडे वारसा हक्काने आली त्याप्रमाणे ही परंपरा सुद्धा आपल्याकडे वारसा हक्काने आली. म्हणून हे जे चित्र आहे, सप्तातलं चित्र, हे म्हणजे वर्षभर पुरणार आहे आपल्याला चार्जिंग सारखं. जसा मोबाईल चार्जिंग केल्यानंतर तो काही काळापर्यंत चालतो, तसं वर्षभर हा असा असणाऱ्या या सप्त्यातल्या आठवणी, सप्त्यातला जो आनंद आहे, सामुदायिक पारायण असो, सामुदायिक भजन असो, सामुदायिक हरिपाठ असो, सामुदायिक कीर्तन असो. आणि म्हणून मी सांगून गेलो तुम्हाला की या ठिकाणी ज्ञानोबा हे ज्ञानियांची शिरोमणी आहे, ज्ञानातले ज्ञानी आहे. मग हे कशा करता करायचंय याच्याकरता तुम्हाला उत्तर सांगतो की नत्तूसिंग बाबा डोंगरावर होते परंतु समाजात आले. ते कशा करता? कारण एकट्याला आनंद नाही. आणि त्याच्याकरता तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्ही एकटं घरी जेवा, एकटंच जेवा आणि सप्ताहाच्या पंक्तीमध्ये जेवा. मी लिहून देतो तुम्हाला आणि कीर्तन करून उद्यापासून सोडून देईन. तुम्ही पंक्तीत बसल्यानंतर आम्ही असो की तुम्ही असो 2 घास जास्तच खाणार. सामुदायिक भोजनामध्ये जो आनंद आहे किंवा जी तृप्ती आहे, जे समाधान आहे, ती एकटं जेवण्यामध्ये, मग ते किती पंचपक्वान्नाचं जेवण असू द्या, त्यामध्ये आनंद नाही. एकट्याच्या याच्यामध्ये आनंद आहे. तसा 10 महिन्यामध्ये आपण परमार्थ तुम्ही आपण केला, पंचपक्वान्नाचं ताट होतं परंतु एकट्याने भोजन केल्यामुळे त्याच्यात आनंद नव्हता. आणि आता जो आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतो, माझ्या चेहऱ्यावर दिसतो, सगळे टाळकरी आमचे सगळे खुशीत दिसतात, याचं कारण काय असेल तर हे सामुदायिक भजन आहे, सामुदायिक नामचिंतन आहे. विठ्ठल विठ्ठल. हो. आणि याकरता आपल्या या महाराष्ट्राची ही परंपरा आहे, कीर्तन परंपरा. काही काही लोक म्हणतात त्या कीर्तनाला गेलो काय बुवानं रडवलं हो, त्या कीर्तनाला गेलो काय बुवानं हसवलं, तमाशाची आठवणच होऊ दिली नाही, पोट धरू धरू हसलो. पण तुम्हाला जाता जाता सांगतो, तुमचं गाव त्याच्या पलीकडचं आहे. रडवणं हसवणं याच्या पलीकडची श्रुती आहेत इथं या ठिकाणी. विठ्ठल विठ्ठल. हो. आणि कीर्तनाची किंमत एवढी कमी नाही बरं का. नुसतं रडवलं कीर्तनामध्ये, हसवलं एवढं किंमत कमी नाही. कीर्तन काय प्राप्त करून देतो? कारण रडवणं आणि हसवणं ही व्यावहारिक बाजू आहे, ती प्रापंचिक अवस्था आहे, ती सांसारिक अवस्था आहे. पण कीर्तन या शब्दात उच्चारल्यानंतर या प्रापंचिक अवस्थेकडे, जसं सुख म्हणलं की दुःख येतो त्याच्या सापेक्ष, तसं रडणं म्हणलं की हसणं आलं आणि हसणं म्हणलं की रडणं आलं. या हसणं रडण्याच्या पलीकडे जो अष्टसात्विक भाव निर्माण करतो त्याला कीर्तन म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हो. किती नाचते.
ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी. कीर्तनामध्ये ही जी काया आहे, हे शरीर आहे, हे ब्रह्म होण्याची ताकद, शक्ती, ऊर्जा. वा हो तरी कीर्तनाचे नटनाचे, नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे, ऐसे नामची नाही पापाचे. ऐसे केले ज्ञानोबाराय म्हणतात आणि तुकोबाराय सुद्धा ते म्हणतात, कीर्तन सांग होय अंग हरिरूप. असं असणारा जे हे शरीर आहे ते हरिरूप, परमात्मा स्वरूप असं असणारा ब्रह्मरूप, तो भूत बाया होतसे कीर्तनी. या कीर्तनामुळे, नामचिंतनामुळे असा असणारा या कीर्तनाचा महिमा आहे. आणि म्हणून रडवण्याच्या पलीकडे आणि अशा असणाऱ्या हसवण्याच्या पलीकडे जे निवून ठेवतं. अलीकडे आपण रडवण्यापर्यंत काही कीर्तनकारांनी थांबवलं श्रोत्यांना, काही श्रोत्यांना हसण्यापर्यंत थांबवलं, पण याच्याही पलीकडे प्रवास करणारा त्या ठिकाणी आहे. तुमच्या माझ्या गाड्या इथेच थांबल्या, पण याच्या पलीकडे प्रवास करणारं जे कीर्तन आहे ते कीर्तन आता दुर्मिळ झालेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि जे मोठे महात्मे होते ना, त्यांनी न कीर्तन करता सुद्धा श्रोत्यांच्या मनामध्ये कीर्तनाची अवस्था प्राप्त करून दिली. आमचे तुमच्या गावामध्ये ज्यांचे चरणरज लागले असे असणारे वैराग्य मूर्ती पूजनीय आदरणीय बोधे बाबांनी आयुष्यभर कीर्तन प्रवचन केलं नाही. आणि आपले नथुसिंग बाबा सुद्धा प्रवचन करायचे, फारसे कीर्तन कधीतरी करायचे, पण कीर्तन प्रवचन न करता सुद्धा त्यांनी आज ज्यावेळेस तुम्ही काही मंडळीत उपस्थित असाल नसाल, बाबांच्या अंतयात्रेला आळंदीमध्ये एवढा मोठा समाज, भव्य समाज आला की एक मनुष्य वारकरी शिक्षण संस्थेच्या तिथे होता आणि दुसरा मनुष्य घाटावर होता. एवढी मोठी अंतयात्रा, भव्य दिव्य सोहळा त्यांचा निघाला. ही कृतज्ञता त्यांच्याबद्दल उत्पन्न झाली. त्याचं कारणच आहे की मौन धारण करून सुद्धा जी कीर्तनाच्या द्वारे सुद्धा अवस्था आपण प्राप्त करू शकत नाही, ती मौनाच्या द्वारा त्यांनी प्राप्त करून दिली. आणि म्हणूनच त्याच्याकरता आपल्या या साधू संत महात्म्यांनी, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज आणि आपल्या वारकरी शिक्षण संस्थेने, की जी संस्था 100 वर्ष असं असणारं हे कार्य करत आली की तुमच्या माझ्या जनमानसामध्ये, बहुजन समाजामध्ये जाऊन असं असणारं हे कार्य, कीर्तनाचं, नामचिंतनाचं फल तुमच्या पदरात टाकण्याचं काम घरोघरी ज्याप्रमाणे तुकोबाराय गेले आणि असा असणारा जो आनंद, जो देव जसं घेऊन गेले, देव घ्या कोणी, 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 देव घ्या या वारकरी शिक्षण संस्थेचं कार्य प्रत्येक दारापर्यंत, घरापर्यंत, माणसापर्यंत, लहान मुलापर्यंत, वृद्ध माणसापर्यंत असं असणारं हे नामचिंतन, हा जो आनंद, समाधान प्रत्येकाच्या दारादारामध्ये, मनामनामध्ये घेऊन हे संस्थेनं गेले 101 वर्ष हे कार्य चालू आहे, अजूनही चालू राहणार आहे. आणि म्हणून त्यामध्ये अनेक असे थोर महात्मे घडले की ज्यांनी या कीर्तनाच्या द्वारा आनंद प्राप्त केला. आणि त्या कीर्तनाच्या द्वारा आपल्याला ती अवस्था पाहायला मिळाली. त्या कीर्तनामध्ये 2 तासापुरतं का होईना,
आपण विसरत जात होतो. या ठिकाणी मला माहित आहे, मी सुरुवातला दौऱ्यामध्ये येत होतो, नामदेव बाबा भांबरे होते आणि त्यांचं कीर्तन या ठिकाणी असायचं. लोक विसरून जायचे, हसणं असायचं त्यांच्या कीर्तनामध्ये, सहज विनोद असायचा. पण त्या कीर्तनामध्ये सगळे श्रोतेजन 2 तास विसरून जायचे स्वतःला. विठ्ठल विठ्ठल हो. आणि म्हणून या ठिकाणी ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्या परंपरेला अनुसरून आपल्या गावामध्ये फार मोठं नियोजन होतं. परंतु या अशा असणाऱ्या या सरकारच्या आदेशामुळे आणि या कोरोनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी तो कार्यक्रम होऊ शकला नाही. पण पुढच्या वर्षी नक्कीच तो दिव्य सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच खंड होऊ नये आणि म्हणून तो अखंडित राहावा या दृष्टिकोनातून सर्व आमच्या अशा असणाऱ्या सांगवी ग्रामस्थांनी निर्णय घेतला आणि असा असणारा हा अखंडित असणारा जे प्रचाराचं साधन छोट्या का स्वरूपात होईना त्या ठिकाणी तेवढ ठेवलं. आणि त्यातील हा पहिला दिवस आहे. त्या पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला दिली आणि असं असणारं आज माझ्याकडे महत् भाग्याने ही सेवा प्राप्त झाली. सर्वांच्या आशीर्वादाने मी जशी सेवा करता येईल त्याप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल हो. नामचिंतनाचाच विषय चालू आहे आपला, कीर्तनाचा विषय. म्हणून भगवान परमात्मा, कारण सप्ताहामधलं कुठलंही कार्यमधलं प्रापंचिक तुम्ही नेहमी ऐकता, पहिला दिवस म्हणला की नामपर अभंग घ्यावा असा आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचा दंडक आहे, नियम आहे. आणि त्या नियमानुसार सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा, मंगलकारक अभंग घ्यावा आणि त्या ठिकाणी सुरुवात करावी. कारण तुम्ही आपण जे मंडळी आहे हे असे असणारे प्रापंचिक कार्य असो, व्यवहारिक कार्य असो, सांसारिक कार्य असो की पारमार्थिक कार्य असो, साधू संत महात्मे सुद्धा याला अपवाद नाही. ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून सर्व संतमान्य संत वाङ्मय लिहिलं आणि लिहित असताना किंवा सांगितलं, ते सांगत असताना लिहित असताना त्यांनी वेळोवेळी परमात्म्याचं म्हणा, भगवान परमात्म्याच्या नामाचं म्हणा त्या ठिकाणी आरंभाला काय केलेलं आहे, नमन केलंय. त्याचं कारण का, तर एक शुभाषितकार अशुभाने निराचष्टी तनोती शुभ संततीम श्रुत मात्रेन यंपुसा मंगलम तत्परम. अशा प्रकारचं त्या भगवान परमात्माचं नाम असं आहे की अशुभाची काय करते, निवृत्ती करते आणि शुभत्वाची प्राप्ती करून देणारं, आनंदाची प्राप्ती करून देणारं त्याचं नाम आहे किंवा तो परमात्मा आहे. आणि म्हणून कुठल्याही कार्याला आरंभ करत असताना त्या भगवान परमात्म्याचं नाम घ्यावं असं या ठिकाणी सांगितलं जातं. आणि त्यालाच न्यायाला अनुसरून अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मग ज्ञानेश्वरी पारायण असो की सप्ताह असो किंवा एखादं प्रापंचिक कार्य असो, माझ्यापेक्षा तुम्ही माहिती आहे आपल्याला वेळेत कीर्तन आटपायचं आहे आणि म्हणून तो पल्हाळ न लावता आपण पुढे जायचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नाम कसं मंगलकारक आहे आणि एक भगवान परमात्माच कसा एक मंगलकारक आहे. आणि त्या अशा असणाऱ्या परमात्म्याचं नाम घेतल्यानंतर जे हातात घेतलेलं कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पडतं. मग तो गणपती बाप्पा असू द्या किंवा पांडुरंग परमात्मा असू द्या, विष्णू परमात्मा असू द्या, नाम जरी अनेक असले तर तिच्यामध्ये एकत्वाची भावना आहे. विठ्ठल विठ्ठल हो. पण तुमचा माझा असा अनुभव आहे, प्रपंचात ज्याला आपण मंगल समजतो त्याला साधू संत महात्मे मंगल समजत नाही. तुमच्या माझ्या घरी एखादा समजा मंगल कार्य आहे, लग्न आहे, त्याला आपण मंगल कार्य म्हणतो. ते मंगल कार्य आपण म्हणत असतो, परंतु त्या मंगल कार्याचा जर आपण विचार केला, लग्नाचा विवाहाचा विचार जर केला किंवा प्रपंचातली कुठली गोष्ट घ्या, कुठलीही गोष्ट घ्या, म्हणजे करू नये अशातला मी दावा करत नाही, परंतु ते करत असताना त्याच्या मुळाशी जर गेलो, संशोधन केलं, चिंतन जर केलं तर शेवटी त्याच्या मुळाशी आपल्याला दुःख पाहायला मिळतं. लग्न जरी म्हणलं, विवाह जरी म्हणला, पण त्याचा शेवट जर बघितलं तर दुःखामध्ये आहे की सुखामध्ये आहे, आनंदामध्ये, दुःखामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि सुखामध्ये असतं तर अशा असणाऱ्या सूनबाईनं म्हणा सासूबाईला त्रास दिला नसता किंवा मुलांना आईला वडिलांना त्रास दिला नसता. लग्न झाल्यानंतर प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहे का नाही, माझ्यासहित वेगवेगळे अनुभव आहे. आणि ते अनुभव जर सांगितले तर कीर्तनच आपलं याच्यात संपून जाईल. म्हणून ते अनुभव सांगू नये
ते चित्तातच ठेवा. पण आपला निश्चित असा अनुभव आहे, सगळ्यांचं प्रश्नाचं एकच उत्तर येईल की शेवटी रच्या पुढे डच येणार आहे. कारण प्रपंचामध्ये ज्याला खऱ्या अर्थाने आपण मंगल समजतो ते खरं मंगल नाही. मंगल तीनो हे कन्या पुत्राधिक, राहिला लौकिक अंतरपाठ. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ती खऱ्या अर्थाने मंगल नाही. ज्याला खरं आपण मंगल समजतो ते खरं मंगल नाही. मग मंगल काय आहे तर मंगलम भगवान विष्णू, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलाय तनो हरी विठ्ठल विठ्ठल. किंवा विष्णू सहस्रनामामध्ये पवित्रानाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. कौतुकू वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेनेके गुणे. किंवा एक गावे आम्ही विठोबाचे नाम नाही आता, असं असणारा अनेकाचं कामच नाही. एक भगवान परमात्माने, एक भगवान परमात्म्याचंच नाम मंगलदायक आहे या जगामध्ये, विश्वामध्ये. आणि म्हणून ते कसं श्रेष्ठ आहे, मंगळदायक आहे, इतर कसं अमंगळ आहे, याच चिंतन अभंगाच्या पहिल्या चरण सांगतात. सकल मंगल माझा दावा आहे, माझा अनुभव आहे. कारण ज्ञानोबा म्हणतात माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. हे प्रभू अनुभव आले अंगा ते या जगा दे तसे, किंवा तुका म्हणे चाकुनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. अनुभवाने साधू संत महात्मे तुम्हा आम्हाला सांगतात. संशोधन केलं, चिंतन केलं, या जगाचा विचार केला आणि जगाचा विचार केल्यानंतर त्यांना कळलं की या जगामध्ये एक भगवान परमात्मा, एक भगवान परमात्म्याचंच नाव मंगळदायक आहे. आणि म्हणून सकळ मंगळ निधी, सगळ्यामध्ये निधी या शब्दाचा अर्थ साठा, आगर. सगळ्यामध्ये जर आगर, निधी, साठा कशाचा असेल तर तो भगवान परमात्म्याच्या नामाचा आहे. नामाशिवाय बाकीचं जे जे दिसेल तुम्हाला, जो पदार्थ दिसेल, जी वस्तू दिसेल, जे जे डोळ्यांना दिसणार आहे ते अमंगळदायक आहे. जरी आपण अमंगळ असलं, त्याला मंगळ समज असलो तुम्ही आपण काही काळापुरतं, क्षणापुरतं, तरी सुद्धा अंतिम अवस्थेला जर बघितलं, ज्या शरीरातला आपण मंगळ समजतो पण ते शरीर सुद्धा मेल्यानंतर काय होतं, अमंगळदायक होतं. काही गोष्टी अनेक आहेत की त्या जिवंतपणी मंगळदायक आहेत, मेल्यानंतर अमंगळ आहेत. काही जिवंतपणी अमंगळ आहेत आणि मेल्यानंतर सुद्धा अमंगळ आहे. असे 4 प्रकार आहेत. पण ते 4 प्रकार मी तुम्हाला सांगत नाही, कारण आपला वेळ पुष्कळचा पुढे चालला आणि आपल्याला हे कीर्तन वेळेत आटवायचं आहे. आणि म्हणून जगामध्ये एक केवळ भगवान परमात्मा असा आहे की तो भगवान परमात्मा मंगलदायक आहे, मंगलाची प्राप्त करून देणारा आहे आणि अमंगळाची निवृत्ती करून देणारा आहे. म्हणजे दुःखाची निवृत्ती करून देणारा आहे आणि असे असणाऱ्या सुखाची प्राप्ती करून देणारा एक भगवान परमात्मा आहे. किंवा भगवान परमात्म्याचंच एक असं नाम आहे की जे असे असणारा आपल्या जीवनातलं दुःख घालवणं म्हणजे अमंगळ घालवणं आहे आणि मंगळत्वाची म्हणजे सुखाची प्राप्ती करून देणार आहे. पण त्याच्या ठिकाणी काही कमतरता, कारण भगवान परमात्मा एकटा आहे. जगामध्ये कितीतरी, आपल्या भारत देशाची 125 कोटी लोकसंख्या आहे, असे कितीतरी जीवजंतू आहेत, प्राणी आहेत. ते बी प्राणी भगवान परमात्म्याची भक्ती करणारे, नामचिंतन करणारे. एवढ्या भक्ताला मंगल करता करता ते मंगळ समाप्त होतं का, शेवट होतं का, तर नाही. ज्ञानोबा राय म्हणतात त्याच्याकडे एवढा निधी आहे की तो निधी कधी संपत नाही.
असे असतात ना वेगवेगळे, पंतप्रधान निधी योजना किंवा मुख्यमंत्री निधी योजना, कोरोना निधी योजना, अशा अनेक निधी असतात. त्या निधीमध्ये असं असतं की ते काही आकडा सांगता येत नाही. जसं समुद्रामध्ये किती पाणी आहे याचं मोजमाप करता येत नाही, तसे भगवान परमात्म्याचं नाम किती मंगलदायक आहे हे सांगता येत नाही. आणि म्हणून ज्ञानोबाराय तुम्हाला आम्हाला अट्टास करतात की ते अगोदर घ्या तुम्ही, बाकीचे कामं राहिले तरी चालतील. पण आपलं याच्या उलट आहे, बाकीचे कामं अगोदर करतो आपण आणि उरला वेळ तर मग असं का घडतं बघा तुम्ही. किती अट्टास करा देवाचं नाम येत नाही आणि किती अट्टास सोडून द्या पण संसार प्रपंच सुटत नाही. माझ्या तुमच्या सहित तुमचा माझा अनुभव असाच आहे. किती जेवढं आपण अट्टास नामासाठी करायला पाहिजे तेवढं आपल्याकडून घडत नाही. याचं कारणही नाथ भागवतामध्ये आता दुपारच्या आमचे महाराज दुर्गादास महाराज सुंदरपैकी विश्लेषण करतात, त्याच्यामध्ये सांगतात. त्याच्यातलीच एक ओवी आहे नाथ महाराजाची. अनादि संसार माल्याच्या ठाई नित्य विषय सेवेले किंवा भोगिले पायी ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविती. अनेक जन्मामध्ये आपण तेच करत आल्यामुळं, प्रापंचिक विषय सेवन करत आल्या असल्यामुळे आपल्या या अशा असणाऱ्या जीवावर, शरीरावर नाही बरं का, जीवावर संस्काराने ते काय झालेले आहे, जसे उत्तर संस्कार, पूर्व संस्कार उत्तर संस्काराला काय करतात, कारणीभूत ठरतात. विचारसागर सांगतो त्याप्रमाणे मागच्या जन्मातील अनेक कुसंस्कार आपल्याला या हयातीत असणाऱ्या, या सद्य असणाऱ्या या जन्मामध्ये ते संस्कार गप्प बसू देत नाहीत. ते आपल्याला नाही तिकडे घेऊन जातात. आणि म्हणून तिकडे घेऊन गेल्यानंतर आपलं भजनाकडे पाठ होते, भजन आपल्याला करू देत नाहीत. आणि म्हणून याच्यावर जो मात करेल तो खरा म्हणजे भक्त ठरतो, तो खरा योद्धा ठरतो, तो खरा असा असणारा निष्ठावंत भक्त ठरतो. तोपर्यंत ठरत नाही. याच्यावर मात करावी लागते. वेळोवेळी सावध झालो. म्हणून साधू संत महात्मे कीर्तन प्रवचन कशासाठी, मी ते जाता जाता तुम्हाला उत्तर सुद्धा सांगायचं राहिलं की बरेच लोकांनी आक्षेप घेतला, मध्ये चर्चा पण केली. 10 महिने कीर्तन प्रवचन बंद होते हो, बुवा लोक उपाशी मेले. पण कोणी उपाशी मेलं नाही बरं का, सगळे चांगले होते. आणि आमच्या बाबांची किंवा आमच्या संस्थेची अशी परंपरा आहे. पूर्वी त्याला इतिहास सांगतो मी तुम्हाला, थोडं दुसरीकडे अभंगाच्या बाहेर घेऊन जातो, की पूर्वी ऋषीमुनी होते आणि ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये गुरुकुल पद्धत होती. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र, प्रभू भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा त्या आश्रमात त्यांना जावं लागलं. असे असणारा ज्या ठिकाणी दशरथ राजा आहे त्याच्या घरी काहीच कमी नाही, समर्थाचे घरी सकळ संपदा, बाबांचं प्रमाण आवडीचं आहे, नाही तुटी कदा कासयाची, कधीच कशाचीच कमतरता नाही ज्या ठिकाणी. तसं सांगवी गाव खाण्याच्या बाबतीत बाबा काहीच कमी नाही. जर फक्त तोंडातून काढायचं आहे, ऊस म्हणलं तर ऊस, हरभरा म्हणला तर हरभरा, काही कमतरताच नाही. म्हणजे हे वस्तुस्थिती सांगतो बरं का. महाराष्ट्रात असलं गाव कुठंच नाही, बाकीचं सगळं मिळेल तिथे, पण खाण्याच्या बाबतीत जे तोंडातून काढलं ते मिळेलच असं सांगता येत नाही बाकीच्या ठिकाणी. पण इथं तोंडातून काढण्याची देर नाही, काढायची नाही, मनात आल्याबरोबर ते त्या ठिकाणी. बिबड्या म्हणलं तर बिबड्या, काय आपलं 2 वर्ष झाले ना त्या सप्ताहाला बाबा, किती पदार्थ होते, 52 का काहीतरी 53 पदार्थ होते, भाज्या सगळ्या पदार्थ. धन्य या माता माऊलींची, आणि यांच्या पोटी जन्माला एवढे पदार्थ केले, आता किती खाव. एवढं प्रेम त्याच्याद्वारा ते दिसतं. त्या साधनाला किंवा त्या करण्याला महत्व नाही, तर त्याच्या पाठीमागे असणारी जी प्रेम भावना आहे, जी अशी असणारी आदरयुक्त भावना आहे, ती भावना खरी महत्वाची आहे. शबरीनं उष्टे बोरं दिले, पण त्याच्या पाठीमागची भावना परमात्म्याने जाणे. थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ राहिला. आम्ही सुद्धा कुठेतरी माणसंच आहे ना हो. जगामध्ये तुम्हाला जसं प्रेम पाहिजे तसं आम्हाला सुद्धा प्रेम पाहिजे. आणि काही प्रेमाचे गावं असे बाबांनी निर्माण केले की 70 वर्ष झाले, 80 वर्ष झाले त्या प्रेमामध्ये. प्रेम नाही सांगता दाविता बोलता, अनुभव चित्ता चित्त जाणे. त्या प्रेमामध्ये वाढही नाही आणि त्या प्रेमामध्ये कमतरता नाही, स्थिर आहे. अनिर्वचनम प्रेम स्वरूपम यथाव्रज गोपिका नाम, त्याला उदाहरणच नाही. नतुसिंग बाबाच्या दौऱ्यामध्ये जे गावं असतील आतापर्यंत त्या परंपरेला जोडलेले, त्या गावामध्ये अजूनही आम्हाला अनुभव पाहायला मिळतो की त्या प्रेमामध्ये कधीच
कमतरता नाही, वाढही नाही, जशीच्या तसंच, जसं गेल्यानंतर तसाच आदरभाव. त्यांचे आजोबा तो आदरभाव जो देत होते तोच त्यांचा नातू देतो, पंतू देतो. विठ्ठल विठ्ठल. हो, सांगण्याचं तात्पर्य मी सांगत होतो की त्या ठिकाणी पूर्वींच्या ऋषी मुनींचं जे त्यांचं जे उपजीविका होती, ही उपजीविकेची जबाबदारी त्या राजावर असायची. त्या नगरीचा जो राजा असेल त्या राजाने वर्षभराचा त्याला काय करायचा, सर्व सिधा आटा काय म्हणा तो पुरवायचा. आणि तीच परंपरा, सनातन परंपरा आपल्याला आली. कारण जसं वारकरी हे जे नाव पडलं हे वारीमुळे पडलं, पण आपला खरा जो हे जे आहे परंपरा, ही वैष्णव परंपरा आहे, सनातन परंपरा आहे. वेदांताला अनुमोदित असे असणारी, अनुबोधित असणारी ही परंपरा आलेली आहे. फक्त महाराष्ट्रापुरती त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात, उत्तर प्रदेशात गेलं तर वैष्णव संप्रदाय म्हणतात. नावं वेगवेगळी आहे, पण एकाचा सगळ्याचा जाण्याचा मार्ग एकच आहे. अशी असणारी या परंपरेला नंतर आपला भारत देश स्वतंत्र झाला. आणि स्वतंत्र झाल्यानंतर 1947-1950 पासून 26 जानेवारी त्या दिवसापासून लोकतंत्र म्हणजे लोकशाही आली. आणि लोकशाही आल्यानंतर प्रजा जे लोक आहेत ते लोकच काय ठरले, हो राजे ठरले. कारण त्यांच्या मताच्या द्वारा राजा निवडला जातो. आणि म्हणून तेव्हापासून साधू संत महात्मे जे असतील, जे प्रचार करणारे असतील, जे चांगले विचार जगाला देत असतील, समाजाला देत असतील, त्यांची जबाबदारी असे असणारे जे आध्यात्मिक माणसं आहेत, त्या आध्यात्मिक माणसाची जबाबदारी ही त्या असणाऱ्या प्रजेवर, त्या लोकांवर असायची. आणि म्हणून आतापर्यंत मग हे प्रचाराचं कार्य सुरू होतं. जोग महाराजांनी 1917 साली वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली आणि तेव्हापासून निष्काम भावनेने हे काम चालू ठेवलं. आणि ते काम करत असताना मग बाबांच्या जीवनात कोणीतरी त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही हे प्रचार कार्य करता, परंतु प्रचार कार्य करत असताना व्यवहाराची बाजू सुद्धा त्यामध्ये असते, आणि मग ती व्यवहाराची बाजू तुम्ही कशी सांभाळता. त्यावेळेस बाबांनी फार चतुराईनं उत्तर दिलं की आम्ही धंदा म्हणून करत नाही. आमच्या जीवनामध्ये हा जो आध्यात्मिक ज्ञान प्रचार दौरा आमच्या संस्थेचं जे कार्य आहे, हा धंदा म्हणून नाही. आम्ही केव्हाच ज्या वेळेस आमच्याकडे कोण्या गावची मंडळी आली तर त्यांना आम्ही सांगत नाही की एवढे एवढे पैसे लागतील तर आम्ही तुमच्या गावामध्ये येतो, असं केव्हाच आमच्या तोंडातून निघत नाही. पण आम्ही एकही हे बी लक्षात असू द्या, त्या गावात गेल्यानंतर आम्ही मधुकरी मागून आम्ही त्या गावातले सप्ताह पार पाडले. त्यांनी मधुकरी आमच्या जोडीत घातली असेल तर ती आम्ही प्रेमानं स्वीकारली. त्यांनी 1 रुपया आमच्या जोडीत घातला असेल तर तो प्रेमाने आम्ही घेतला. त्यांनी 10 रुपये आमच्या जोडीत घातले असेल तर ते प्रेमाने आम्ही स्वीकार केला. त्याला नाही म्हटलं नाही, आम्ही मागितलं नाही, आणि त्यांनी दिल्याशिवाय राहिले नाही. त्यालाच काय म्हणतात, दक्षिणा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हो, कीर्तनकाराने कीर्तनाची दक्षिणा मागू नये. आणि ज्या गावाने कीर्तनकार बुवा बोलवला असेल त्याचा सर्व विचार करून त्याला दिल्याशिवाय राहू नये. जसं पानपोई असते, पानपोईवर पाणी पिल्यानंतर आपण 4 आणे 10 पैसे काहीतरी टाकतो, म्हणजे त्याच्यात त्या 10 पैसे 4 आणे टाकल्यानंतर त्याची फीट झाली का, त्याचं फिटमफाट झालं नाही, त्याचे उपकार फेडले गेले नाही. उपकार केव्हा फेडले जातील, जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तशा प्रकारची पानपोई लावसाल. पानपोईला किती खर्च येतो बघा. आणि मग उन्हाळ्यात एखाद्याला ताण लागलेली असेल आणि त्याला पाणी पासाल तेव्हा ते उपकार फेडले जातील. आणि म्हणून हे ज्ञानाचं जे भांडार आहे तुमच्यापर्यंत पोहोचवता, आणि 1 रुपया 100 रुपये म्हणा, 10 रुपये किंवा पैसे किती लाखो रुपये, तुम्ही लाखो रुपये सोन्याचे टर्क जरी भरून दिले तरी या कीर्तनाची किंमत होऊ शकत नाही. ज्यावेळेस त्या कीर्तनाच्या ज्ञानाची किंमत केव्हा होईल की हे ज्ञान तुम्हाला संपादन करावं लागेल, आणि ते संपादन केल्यानंतर आम्हाला परत करावं लागेल. आमच्यावर तसा अज्ञानी प्रसंगाचा पुढच्या जन्मात आम्ही अज्ञानी असेल आणि तुम्ही कीर्तन करसाल आणि मग आम्ही श्रवण करू, तेव्हा त्याच्या कीर्तनाचे उपकार फेडले जाते. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि त्या न्यायालाच अनुसरून आतापर्यंत ही परंपरा सुरू आहे आणि अशी पुढेही सुरू राहील. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की सर्व जगामध्ये पैसा, मुलं बाळ हे जे अमंगळदायक आहे, मंगळदायक नाही. त्याचा प्रपंचापुरता, व्यवहारिकापुरता त्याचा उपयोग करा, साधन म्हणून उपयोग करा. आणि तेवढ्या पुरता जर उपयोग केला तरच तुमचा असं असणार. त्या ठिकाणी जशी एखादी भाड्याची गाडी किंवा भाड्याची घोडी किंवा घोडा आपण सांगितल्यानंतर जसा त्याला आपण परत
त्याचं भाडं देऊन परत करतो. तसं आपण हे संपूर्ण या जगामध्ये या शरीरासहित जे इतर आपल्याला प्रापंचिक वस्तू दिसतात ह्या भाड्यानं आणलेल्या आहेत आणि त्या शेवटी ज्याला त्याला परत करायच्या, म्हणून त्या मंगळदायक ठरू शकत नाही. मग मंगळदायक काय, आपल्या सोबत येणारं काय, तर ज्ञानोबा म्हणतात तुमच्या सोबत येणारं एक मंगलदायक नाम आहे. आणि ते नाम मग तुम्ही मरण्याच्या अगोदर तुमच्या हयातीत तुमच्या या अवस्थेमध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठलंही काम करत असताना तोंडाला कुठलंच काम नाही, त्या तोंडाने त्या भगवान परमात्म्याचं, वाचेने, त्या जिभेने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा आणि ते सर्वांच्या आधी घ्या. विठ्ठल विठ्ठल. हो, त्या श्री विठ्ठलाचं जे नाम आहे ते आधी घ्या. आधी घ्यायला सांगितलं कारण काही सांगता येत नाही. जसा कोरोनाचा काळ 10 महिने आला आणि कोण केव्हा जाईल याचा कोणालाच भरोसा नव्हता. कोणावर काय बारी, सगळे घाबरले होते. कारण असं सांगितलं जातं मरणाला सर्वच लोक भागवतात. मरण म्हटलं की शेवटी घाबरून जातो मनुष्य, साधू असो, संत असो, कोणी असो. मरण म्हटलं की घाबरल्याशिवाय राहत नाही. पण त्याच्या पलीकडे गेलेला एखादा खरा साधू असतो, तो मरणाला सुद्धा घाबरत नाही. आणि म्हणून ज्याने साधूचं सोंग घेतलेलं आहे तो घाबरल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण कमी पडतो. त्या ठिकाणी आपली जीव ही अवस्था आहे आणि जीव हा मरणेला घाबरतो. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे वाहे मरणाचे भय, असं प्रमाण आहे तुकोबाराय. म्हणजे त्याच्या तृष्णेची मजुरी कहावी ती. त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात प्रत्येकाला मरणाची भीती आहे. मी मरेल आणि म्हणून मरण कधी येईल हे आपल्या ठिकाणी सांगता येत नाही. क्षणभंगुर नाही बरबरता, वारे सागद थोडा मायाचा, बाकीचे काम राहिले तरी चालतील किंवा बाकीचे कामामध्ये काम काही म्हणा राम जाईल पवश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम जरी असलं तुम्हाला, पण त्या ठिकाणी काम करत असताना जरी नामचिंतन केलं, कारण हरेर नामैव 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 मम जीवनम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे काय, या कलियुगामध्ये एक नामच श्रेष्ठ आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कृतयध्याय तो विष्णू त्रेतायाम यजतो मकई, द्वापारे परिचर्यायाम कलौतद हरिकीर्तनात. या कलियुगामध्ये बाकीच्या साधनांपेक्षा श्रेष्ठ साधन आणि लवकरात लवकर भगवंताची प्राप्ती करून देणारं, सुखाची आनंदाची प्राप्ती करून देणारं जवळचं साधन कोणतं असेल तर ते नामचिंतन आहे. मग इतरही 3 युग आहेत. नेहमी तुम्ही विषय ऐकता, आपलं घड्याळ पुढे पुढे चाललं, पण तो विषय न लांबवता फक्त दिग्दर्शन करून पुढे जातो. 3 युगामध्ये सुद्धा वेगवेगळे साधनं होते, परिचर्या होती, पूजा अर्चा होती, त्या ठिकाणी यज्ञ होते, त्या ठिकाणी योग होता. परंतु ते करत असताना तेवढं आयुष्य सुद्धा जास्त होतं. परंतु आता आयुष्याची अल्प आयुष्य मानवी शत गणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पिडारो क्षय काय, भजनासी उरले ते पाहेगा. मग भजनासी काय उरले ते पाहेगा. साधू संत महात्मे जागे करतात, भजनासाठी किती वेळ मिळाला. आता नेहमी तुम्ही ऐकता आणि तुम्ही बहुश्रुत मंडळी आहे म्हणून हा वेळ मी तुम्हाला घालवत नाही, म्हणून हा कागटाळेने आहे, हा देह मिळाला. आणि हा मिळाल्यानंतर मग आपल्याला कळायलाही पाहिजे आणि कळाल्यानंतर आपल्याला लवकरात लवकर ते मरण येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी या परमात्म्याचं नामचिंतन ज्ञानोबाराय म्हणतात घडलं पाहिजे. आणि ते घडण्यासाठी ज्ञानोबाराय अट्टास करतात. 2-2 वेळेस ते तुम्ही आम्हाला अट्टासानं घ्यायला सांगतात. ते अभंगाच्या द्वितीय चरण.
तुम्हा आम्हाला 2 वेळाच सांगतात. वास्तविक 2 वेळेस सांगणं त्या ठिकाणी भाषा द्विरुक्तीमध्ये दोष मानला जातो. परंतु ज्ञानोबाराय साहित्यांच्या पेक्षा ज्ञानियांचे राजे होते, त्यांना हे कळत नव्हतं का? तर ज्ञानोबारायांना कळत नव्हतं असं म्हणण्याचा आपला अधिकार सुद्धा नाही. कारण ज्ञानोबाराय हे ज्ञानियांचे राजे होते, ज्ञानियांचे शिरोमणी होते. पण तुमच्या आमच्या ठिकाणी ती उद्धृत भावना निर्माण व्हावी, त्या ठिकाणी प्रवृत्ती व्हावी, याच्याकरता मातेचं हृदय जसं त्या ठिकाणी वारंवार एखाद्या मुलाला ती सांगत असते, बाबा गुळ खाऊ नको, गुळ खाऊ नको, तुला असा असणारा रोग झालेला आहे, ताप आलेला आहे, जसं त्याच्यापासून ते निवृत्ती करते आणि प्रवृत्ती साधन देते, त्याप्रमाणे ज्ञानोबाराय अशा असणाऱ्या माणसाला तुम्हा आम्हाला जीवाला वाईटापासून निवृत्ती देण्याचं लक्षण करते आणि चांगल्या मार्गाला प्रवृत्तीला लावते. त्यालाच आई म्हटलं जातं, त्याला ज्ञानोबाराय म्हटलं जातं. म्हणून ज्ञानोबाराय अट्टहासाने माझी मुलं बाळ कोणी अज्ञानी राहू नये आणि त्यांनी या परमात्म्याचा आनंद प्राप्त व्हावा जो माझ्या जीवनात प्राप्त झाला. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी, पांडुरंगी मनरंगले, गोविंदाचे गुणी वेदले, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. अजूनही ज्ञानोबाराय पंढरपूरला जातात आणि नामचिंतन करतात. ज्ञानियांचे राजे आहेत, योग्यांचे माऊली आहेत, तरी सुद्धा अजूनही ज्ञानोबाराय म्हणतात जो ज्ञानामध्ये, जो कर्मामध्ये किंवा योगामध्ये जो आनंद नाही तो नामामध्ये आनंद आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराय नामामध्ये त्यांची समाधी लीन आहे. अजूनही समाधीमध्ये ज्ञानोबाराय स्वतः काय करतात तर अजूनही आळंदीमध्ये काही संत महात्म्यांचा अनुभव पाहायला मिळतो. जोग महाराजांना सुद्धा ज्यावेळेस जोग महाराज समाधीचं दर्शन घेत असताना किंवा आजान वृक्षाखाली ज्यावेळेस त्यांनी अनेक पारायण केले त्यावेळेस त्यांना तिथून जो आवाज आला तो नामचिंतनाचा आवाज आला. किंवा हैबत बाबा भजन करत असताना समाधी डोलायची, त्याचं कारण काय असेल तर अजूनही ज्ञानोबाराय भजन करतात. ज्ञानोबारायांची जी समाधी आहे ती संजीवन समाधी आहे आणि त्या संजीवन समाधीमध्ये ज्ञानोबाराय काय करत असतील तर ते नामचिंतन करतात. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबाराय आमच्या हे लक्षात आलं की नामाचं महत्व काय आहे. नामानं आम्ही तारलो, पण अनेक आता इथून पुढे 20 वर्ष म्हणा, 30 वर्ष, 40 वर्ष आमचे ज्या मार्गाने जायचं नाही वाम मार्गाने आम्ही गेलेलो आहे, पण इथून पुढचे आमचं आयुष्य बदलेल का? या नामाने आमच्या जीवनामध्ये क्रांती घडेल का? ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अवधारी. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही अनाचारी दुराचारी जरी असले तरी तो सर्वोत्तम अधिकारी आहे. फक्त तेवढ्या भावयुक्त अंतकरणपूर्वक तुम्ही त्या भगवंताचं नामचिंतन करा. पुराणामध्ये अनेक ठिकाणी असं सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी पतित असणारे जे आहेत वाल्या कोळ्यासारखे, गणिका वेश्यासारखे, त्यांचा सुद्धा उद्धार झालेला आहे. म्हणून तुम्ही काळजी करू नका, तुमचाही उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या पतितांना पावन करणारं असं नाम आहे. निश्चितच आपलंही
या पावनत्वाला प्राप्त करून देणारं नाम श्री विठ्ठल आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये ते घ्या. एकदा ज्ञानोबाराय सांगितल्याप्रमाणे आपण सुद्धा त्या परमात्म्याचं भजन करू आणि उरलेल्या 10-20 मिनिटांमध्ये आपली सेवा आपण आटपू. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा या ठिकाणी माझ्या कीर्तनामध्ये जी उभी मंडळी आहे, इकडे लक्ष द्या, हाराकडे लक्ष देऊ नका. जी उभी मंडळी आहेत, कोणाचा गाथा पाठ आहे, कोणाची ज्ञानेश्वरी पाठ आहे, कोणी मृदंग विशारद आहे, कोणी कीर्तनामध्ये तज्ज्ञ आहे. आमचे भानदास महाराज कीर्तनामध्ये तुम्ही ऐकलं कितीतरी वेळेस. सर्व लोक विशारद आहेत, मीच फक्त अविशारद आहे, मला काहीच येत नाही. आणि म्हणून मला फक्त पारायणाचं एक माझ्याकडे पिंड आहे, तो पारायणाचा पिंड माझ्याकडे दिलेला आहे. आणि आजचं हे पत्रवाळी टाकण्याचं काम माझ्याकडे दिलं. ज्याला काहीच येत नाही, ज्याला नुसतं वाढण्याचा कुठलाच अनुभव नाही, पण त्याला वाढण्याची हौस असते. लहान मुलाला मग तू पाणी वाढ, मीठ वाढ सुरुवातला, आणि मग जरा चांगला प्रौढ झाला की मग त्याच्याकडे मग दुसरा पदार्थ. कारण तूप वाढायचं असेल, जिलेबी वाढायचं असेल, श्रीखंड आता होतं आपल्याला तूप संध्याकाळी, हे वाढायचं असेल तर जबाबदारीनं वाढावं लागतं, नाहीतर ते वाया गेलं नाही पाहिजे. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आज आपल्याला एक ओवी गेली बघा, अन्नात भवंती भूतानी, त्याच्यावरची ओवी आवा की अन्न हे ब्रह्म स्वरूप आहे, त्याच्यावरची ओवी माझ्या लक्षात. म्हणून हे साधारण अन्न नव्हे ब्रह्मपूर्ण अशी ओवी आहे ती ओवी गेली की अन्न हे ब्रह्मपूर्ण आहे. अन्न जे आपण म्हणतो हे पूर्ण ब्रह्म आहे. पूर्ण ब्रह्मापैकी ज्या काही जगामध्ये वस्तू सांगितल्या त्याच्यामध्ये अन्नाचा भाग, आपण रोज तर श्लोक म्हणतोच, उदर भरण नोहे अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणतो, पूर्ण ब्रह्म आहे ते. अन्नाचा नंबर त्याच्यामध्ये लागतो, एक भगवान परमात्म्याचा आणि त्याच्यानंतर अन्नाचा. कारण ज्या अन्नाच्या द्वारे परमात्मा आणि आत्म्याची असे असणारं जो भरण पोषण होतं, तो असं असणारं जे अन्न आहे त्या अन्नाला सुद्धा परब्रह्म म्हटलेलं आहे. आणि असं असणारं जे परब्रह्म आहे त्या ठिकाणी मग असा असणारा तो मुलगा जसं जसं त्याचं वय वाढतं, जसं जसं त्याला अनुभव प्राप्त होतो, मग त्याच्या वाढण्यामध्ये सुद्धा फरक होतो आणि मग तो पुढे पुढे जातो. काल्याचं कीर्तन एखाद्या तरुण निष्ठ सुटलेला संस्थेतून त्याला देत नाही. त्याचं कारण आहे, कारण तो अधिकारी असला पाहिजे. आणि म्हणून संतपर अभंग, कारण बाबा सांगायचे सुरुवातला कीर्तन करायला लागल्यानंतर एकदम उपदेशपर अभंग घेऊन, आपला लोकांना उपदेश करण्या एवढा आपला अधिकार नाही. म्हणून संतांचं वर्णन करणारा, नामाचं वर्णन करणारा, कीर्तनाचं वर्णन करणारा, त्यातल्या त्यात नामाचं कीर्तनाचं वर्णन केल्यापेक्षा सुद्धा साधू संतांचं वर्णन करणारा अभंग त्या व्यक्तीने घ्यावा, त्या कीर्तनकाराने घ्यावा असा बाबांचा दंडक होता. आणि बाबांचं हे जर लिखाण तुम्हाला बघायचं असेल तर बाबांनी ज्या नैमित्तिक कीर्तन मालिका काढलेल्या आहेत त्या कीर्तन मालिकेच्या शेवटी मामासाहेबांनी जे उद्बोधन जे केलेलं आहे त्या उद्बोधनापैकी विचारापैकी त्यांनी ते विचार, अनेक विचार मांडलेले आहेत, जवळजवळ 15 ते 16 विचार मांडलेले आहेत. त्या विचारामध्ये एक विचार असा मांडला की नवीन नवीन त्याने साधू संतांचंच वर्णन करणारा अभंग घ्यावा. पण आता पहिला दिवस माझ्याकडे आल्यामुळं हे पत्रवाळी टाकण्याचं, वास्तविक तुम्ही नामचिंतन करा हा माझा अधिकार नाही, पण तुम्ही सगळे नामधारक मंडळी आहे. म्हणून मी जास्त या अभंगाचं चिंतन कृतय ध्यायतो, ते 4 युग होते, ते 3 साधनापेक्षा हे कलियुगातलं हे नामाचं साधन कसं श्रेष्ठ आहे हे सांगण्यापेक्षा मी एक 10 मिनिटं आमच्या सचिन महाराजांना, अरुण महाराजांना विनंती करणार, आमच्या वासुदेव बाबांना, की एक जो अभिनव गंधर्व पंढरनाथजी बाबा आरू यांचा जो जप मगाशी कॅसेटवर लावला तो प्रत्यक्ष आपल्याला अपरोक्ष अनुभूती ज्याला आपण म्हणू, ती 10 मिनिटं अपरोक्ष अनुभूती यांच्या वाणीतून घेऊ.
माझं कीर्तन राहिलं, तुम्ही कीर्तन चांगलं म्हणा की वाईट म्हणा, मी त्यांना माझ्यातर्फे सबसिडी देतो. आणि म्हणून ते 10 मिनिटं मी राखून ठेवतो आणि 5 मिनिटं चालेला. आता किती वाजले बरोबर तुमच्या घड्याळीत? 9:45 झाले ना, 2 मिनिटं आहेत. म्हणून 2 मिनिटामध्ये मी भावार्थ सांगतो आणि माझी कीर्तन सेवा आठवतो. पतितांना पावन करणारं असं भगवान परमात्म्याचं काय एक दृष्टांत सांगू तुमच्यासाठी? नाही तर तुम्ही म्हणता कालच्या भावानं दृष्टांतच सांगितला नाही. नाम कसं महत्व आहे. मग तुम्ही मसलेले श्रोते मंडळी म्हणसान का हो याच्यापेक्षा महाराज सोपं नाही का? याच्यापेक्षा सोपं नाही. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतीला पापे धर्मांतर. किंवा तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, शहाणा तो धनी घेतोय. याच्यापेक्षा सोपं नाही, याच्यापेक्षा सोपं नाही. याच्याकरता आमचे गुरुवरे मारुती बाबा एक दृष्टांत सांगतात. तो 2-3 मिनिटात मी सांगतो, त्यांना 10 मिनिटं देतो. एका गावामध्ये पूर्वी खेडेगावं होते, टीव्ही वगैरे काही नव्हते, रेडिओ नव्हते, काही नव्हते. आणि करमणुकीचं साधन मग भरपूर पाऊस पडायचा, श्रावण महिने असायचा. श्रावण महिने मग कुठून तरी एखादा माझ्यासारखा बुवा, पुराणिक बुवा बोलवायचा आणि त्याच्याकडून पुराण सांगून घ्यायचं. मग पांडव प्रताप असेल, विजय, तुम्हाला सगळं माहित आहे, नवनाथ ग्रंथ असेल, तो महिनाभर लावायचा आणि मंदिरामध्ये ती पोथी चालायची. मग पोथी चालल्यानंतर म्हणजे श्रावण महिना हा देवाचाच महिना, पण त्याच्या पाठीमागं कारण वेगळं होतं. पाऊसच एवढा पडायचा की शेतीचे कुठलेच कामं करता येत नव्हते. पण त्या काळामध्ये आता पाऊस म्हणला तर पाऊस पाऊस करतात लोक, पण पाऊस पडत नाही. शेवटी त्याच्या डोळ्यातून पाऊस येतो, पण त्याच्या म्हणण्याने पाऊस येत नाही. असं परिस्थिती झाली. पण यावर्षी भरपूर पाऊस झाला बरं का. देवाच्या भगवानचा साधू संतांच्या कृपेने भरपूर पाऊस, असा पाऊस पडायचा. आणि मग पाऊस पडल्यानंतर मग काय करावा? मग तो वेळ त्या काळातले ते आपले सर्व पूर्वज मंडळी आपला वेळ चांगला जाण्यासाठी पोथी लावायचे. मग एखाद्या क्षेत्रावरून एखादी पुराणिक बुवा बोलवायची, त्याची महिनाभर व्यवस्था करायची. आणि मग अशी व्यवस्था करत असताना जसं आता आपलं आता 7 दिवसाचा 8 दिवसाचा आमच्या हरीश भाऊंनी सगळं नियोजन लावलेलं आहे. कुठं जेवण, कुठं या भाऊंनी कुठे संध्याकाळ द्यायची, कुठे सकाळ द्यायची, ते सूचना सांगायच्या. तशा त्या पुराणिक बुवांचे सुद्धा दिवस वाटून दिलेले होते गावात. मग पहिल्या दिवशी कुठे जायचं, दुसऱ्या दिवशी कुठे जायचं. त्या गावामध्ये एक आजी राहत होती. त्या आजीचे मालक वारलेली होती, एकटीच होती बिचारी. तिला पुराणिक बुवाला जीव घालायचं होतं आणि पुराणिक बुवाला जीव घालायचं होतं. तिला लय वाटत होतं की आपल्याकडे बुवा आले पाहिजेत, पुराणिक बाबा आले पाहिजे, त्या बाबाने जेवण केलं पाहिजे. आणि म्हणून तिने एक दिवस आमंत्रण आदल्या दिवशी संध्याकाळी पोथी संपल्यानंतर सांगले. म्हणजे बाबा माझ्याकडे तुम्ही जेवायला येसाल का? म्हणजे येईल, काय हरकत नाही, तुम्ही कार्यकर्त्यांना विचारा. मग कार्यकर्त्यांनी सांगितलं काय हरकत नाही आजी. मग म्हणजे उद्या सोमवार आहे श्रावण महिन्यातला, त्या सोमवारी माझ्याकडे जेवायला या. मग जेवायला येत असताना सहज आहे, माता माऊलींची सहज भावना असते. महाराजांना म्हणा, कोणाला म्हणा, त्यांची आवड असते की बा तुम्हाला काय आवडतं तो पदार्थ मी करते. म्हणजे जे काय असेल ते चटणी भाकर करा. म्हणजे नाही नाही त्यातल्या त्यात काय आवडतं ते. मग पुराणिक बाबा म्हणले मला लाडू आवडतात. लाडू आवडतात असं सांगितल्यानंतर आजीबाई घरी गेली. शेजारणीच्या मदतीने तिने लाडू तयार केले आदल्या दिवशी रविवारी. आणि लाडू तयार करत असताना मग त्या ठिकाणी प्रमाण घेतलं तिने. 3 पावशर काय घेतली, त्या ठिकाणी रवा घेतला आणि 1 पावशर साखर घेतली. लाडू बनवले, ते ठेवून दिले. उद्या सकाळी आपली गडबड होऊ नये आणि त्याकरता आधीच बनवून ठेवले जे बनवून ठेवायचे पदार्थ होते आधी. कारण भजे काही आधी बनवून ठेवता येत नाही. भजे कधी बनवायचे? पात्र वाढल्यानंतर आता पुंडली कवर्धा म्हणाल की मग इकडे सणांना टाकायचे आणि मग पात्रात वाढायचे. काही पदार्थ असे आहेत की ते गरम गरम खावे लागतात. का नाही भांडस महाराज? वांग्याची भाजी गरम गरम आता दुपारी खाल्ली आम्ही, त्या भाजीसारखा म्हणजे सांगवीची भाजी ही कायम वर्षभर आमच्या आठवणीत राहते. म्हणून त्या ठिकाणी काही पदार्थ असे आहेत की ते गरम गरम खावे लागतात आणि काही पदार्थ अगोदर करून करायची पद्धत आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. त्याप्रमाणे तिने केले आणि बाबा दुसऱ्या दिवशी आधी जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर माता माऊलींचा स्वभाव आहे. म्हणले बाबा लाडू कसे झाले? काही बोललेच नाही. म्हणजे कसे काय झाले लाडू? म्हणजे आजीबाई थोडे अधिक गोड असते तर बरं झाले असते. आजीला वाटलं आपलं प्रमाण चुकलं. मग म्हणले काय हरकत नाही. मग त्याच्यानंतर दुसरा जो सोमवार येणार आहे, आजीनं त्याच दिवशी ठरवलं की दुसऱ्या सोमवारी सुद्धा आपल्याकडे आमंत्रण द्यायचं. सोमवार सोडण्याकरता दुसऱ्या सोमवारी सुद्धा आदल्या दिवशी आमंत्रण सांगितलं. आता आजीनं प्रमाण बदललं. मी लवकर सांगतो, आपल्याला 10 मिनिटं भजन करायचं आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या दिवशी प्रमाण बदललं. आता काय प्रमाण बदललं असेल? भागाभागात जसे आता गाड्यांचे नंबर वेगवेगळे आहेत. MH 28, MH 29. तुमच्या याचा काय किती आहे जळगावचा? MH 19 आहे ना? 19 आहे. तसे पदार्थ सुद्धा भागाभागात वेगळे आहेत बरं का.
ही वांग्याची भाजी तुमची भरीत पुरी परदेशात म्हणे जातं, बरोबर आहे ना, एक्सपोर्ट होतं ते. आता रेल्वेचा म्हणजे उद्या असं निघेल, मोदी साहेबांनी आता सोय केली, जशी केळी सुद्धा तुमची लवकर आता रेल्वेनं जाईल कुठल्या कुठे, आणि तसं हे भरीत पुरी म्हणा वांग्याची भाजी सुद्धा भरून भरून पातेले कुठल्या कुठे जाईल रेल्वेने, छत्तीसगड रायपूर तिकडे कुठं लांब लांब. काळजी करू नका, आता सगळी सोय होणार. म्हणून जसा भाग ठरला त्याप्रमाणे, जसे आपल्या भागाचे MS ठरलेले आहेत त्याप्रमाणे भागाच्या पदार्थाचे नावं ठरलेले आहेत, त्या भागामध्ये तेच आपल्याला गोड लागतं आणि तो पिंड बनलेला असतो, त्याच्याशिवाय त्याला आवडत नाही. फौजदारी कुठंच महाराष्ट्रात बनणार नाही अशी, ते तुमच्या गावामध्ये बनते. त्या ठिकाणी ते बनवलं आणि बनवल्यानंतर त्या ठिकाणी आता प्रमाण बदललं. आता तिने 2 पावशेर साखर घेतली आणि 2 पावशेर रवा घेतला, निम्म्याला निम्म प्रमाण घेतलं आणि लाडू बनवले आजीबाईनं. बनवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचप्रमाणे मागच्या सोमवारप्रमाणे बसले. लाडू कसे आता जमले ना बाबा, म्हणजे बाबा पुराणिक बाबा म्हणले नाही आजीबाई याच्यापेक्षा अधिक गोड झाले असते तर बरं झालं असतं. म्हणजे आजीनं कपाळाला हात लावला, म्हणले बाबा आताही प्रमाण चुकलं. म्हणले काही हरकत नाही, पण आजी सुद्धा साधी नव्हती, 8 तासाला पिटणारी होती. म्हणजे माझ्याशी गाठ आहे म्हणजे, कारण श्रावण महिन्यात 4 सोमवार येणार होते, म्हणजे अजून 2 सोमवार शिल्लक आहे. 3ऱ्या सोमवारी सुद्धा आजीबाईनं आमंत्रण दिलं. आता आजीबाईनं परत प्रमाण बदललं, 3 पावशेर साखर आणि 1 पावशेर रवा. म्हणजे गंमत गोड झाली असतील का हो? काही काहीचा चहा तुम्ही जर पेला काही भागामध्ये त्याची तलब होत नाही, तो कप त्या बशीला चिटकला पाहिजे आणि चहा पेल्यानंतर जवळजवळ 2 मिनिटं ते होठ असे चिटकून राहिले पाहिजे. प फ ब म असं जर उच्चार करायचा असेल तर होठ मिटतात, प फ ब म. तसे ते चहा पिल्यानंतर ते बोट म्हणजे होठ चिटकले पाहिजेत, तर ते चहाची तलब होती. काही काही नाही इतका गरम चहा, आमचे मारुती बाबा सांगतात एवढा गरम लागतो. सुनबाईनं जर त्या म्हाताऱ्यापर्यंत चहा आणला तर ते म्हणजे थंडच झाला. शेवटी ती सुनबाई बी त्याच्या पुढची असते, 2 किलोमीटर पुढची. ती काय करते, म्हाताऱ्याला म्हणते धल्ल्याला, इकडे धल्ला म्हणतात, धल्ल्या बुडा काय असेल ते, त्या बुड्याला म्हणते तोंडवास, आणि त्याच्या समोरच त्याच्या तोंडावरच गाळणी धरते, चाळणी धरते. ज्ञानोबा राय सांगतात, आमचे बाबा बुवी सांगतात, वातेचे असिवे सिगे विठ्ठल विठ्ठल वाफेची असिगे वात लाविल्या लागे. म्हणजे त्या वाफेवर जर एखादी वात पेटवायची असेल, देवाचा दिवा पेटवायचा असेल, तर ज्ञानोबा राय म्हणतात एवढे काही लोक गरम खारा नाही, विनोदासाठी नाही, पण त्या विनोदाला सुद्धा कुठं आधार आहे. ज्ञानोबा राय सांगतात इतकं कटवमला लोणार तीक्ष्ण, एवढं उष्ण खातात, काही तिखट खातात, तो भाग सोडून द्या आहाराचा. आणि म्हणून त्या ठिकाणी आजीबाईनं प्रमाण बदललं आणि बदलल्यानंतर त्या ठिकाणी 3 पावशेर साखर 1 पावशेर रवा. बाबा 3ऱ्या सोमवारी जेवायला बसले. बसल्यानंतर म्हणले पुराणिक बाबा आता जमलं ना, म्हणले व्यवस्थित झालं ना, आता 3 पावशेर म्हणले साखर घेतली मी यावेळेस आणि 1 पावशेर रवा घेतला. पुराणिक बाबा म्हणले आजीबाई याच्यापेक्षा अधिक गोड असते तर बरं झालं असतं. आजीबाईनं डोळ्याला कपाळाला हात लावला, म्हणले हा काय पूर्वजन्मात काय मुंगी होता का मुंगळा होता म्हणे, का माकोडा होता गुळाला चिटकणारा, एवढा गोड खाणारा माणूस पाहिला नाही म्हणते. पण ती आजी होती, स्वयंपाक शास्त्रामध्ये निष्णात होती, आपल्यासारखं नाही पातेलं एक आणि भाताचे प्रकार, ती निष्णात होती. ती कोंड्याचा मांडा करणारी होती. ती म्हणली माझ्याशी गाठ आहे, म्हणजे अजून 1 सोमवार शिल्लक आहे, 5वा सोमवार तर येणारच नाही. 4थ्या सोमवारी आयडिया अशी केली, युक्ती अशी केली की रवा घेतलाच नाही, प्युअर साखरेचे लाडू बनवले आणि डब्यामध्ये ठेवले. 4थ्या सोमवारी पुराणिक बाबा आले आणि जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर तोच प्रश्न, पुराणिक बाबा आता व्यवस्थित झाले ना? पुराणिक बाबा थोडा वेळ थांबले. पुराणिक बाबा म्हणले अधिक गोड असते तर बरं झालं असतं. आजीबाईनं कपाळाला हात लावला, साष्टांग प्रणिपात केला, आता माझी मर्यादा संपली. तसं साधू संत महात्मे म्हणतात बाबांनो, किती सोपं साधन सांगायचं, किती सोपं सांगायचं. नामचिंतनाच्या द्वारे याच्यापेक्षा आता सोपं साधन जगात कुठलंच नाही. या नामचिंतनाच्या द्वारे तुमचा उद्धार होतो, कल्याण होणार आहे. आणि म्हणून ते तुम्ही घ्या आणि सर्वांच्या आधी घ्या. कामामध्ये काम घ्या. काही दळण दिसत असेल तर हाताला काम आहे, परंतु तोंडाला काम नाही. आणि ज्या वेळेस आपण काम करतो शेतामध्ये, केळी काढत असो किंवा कापूस वेचताना, आमच्या महिला मंडळी कापूस वेचता कशाला काम आहे हो? हाताला काम. 2-4 बाया जर कापूस वेचता त्या ठिकाणी, मग एकीने जर पुढे म्हटलं रामकृष्ण हरीन, पाठीमागे जर म्हटलं तर काही बिघडलं काय?
तुमच्या शेजारी एक गाव आहे, बामनोद नावाचं गाव आहे. या बामनोदच्या महिला मंडळी आमच्या दिंडीमध्ये स्वयंपाकाला असतात, शेडगी दिंडी नंबर 3. पण त्या स्वयंपाक करत असताना अखंड नामचिंतन करतात. धन्य त्यांचं, त्यांच्याशी म्हणजे वर्णन करावं तेवढं थोडं आहे. तर असं असताना आपण शेतात गेल्यानंतर आमच्या मुखाला कुठलंच काम नाही, पण शपथ आहे ते कापूस व्यस्त असता 4-5 बाया जर नामचिंतन करतील तर शपथ आहे सगळ्या गावाचं त्या ठिकाणी, ही बाई अशी, तो माणूस तसा, ती पोरगी तशी, याच्यासोबत पळून गेली, त्या पोरानं तमकेची पोरगी पळून गेली. ह्याच गोष्टी. बरं, ह्या गोष्टी केल्यानं काय पुण्य आहे का पदरात? काहीच नाही. पण नामचिंतन केलं, विठ्ठलाचं जप केलं, तो जप आमचे आता महाराज करून दाखवणार आहे तुम्हाला. म्हणून जगामध्ये जे परमात्म्याचं नावच एक सत्य आहे, बाकीचं असत्य आहे. तुका म्हणे तुची खरा, ए रवाऊगा पसारा, किंवा सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. एक भगवान परमात्म्याचं नामच तुका म्हणे तुची खरा, किंवा स्थिर राहे ऐसे नाही, तुका म्हणे तुची खरा. एक भगवान परमात्माच त्या ठिकाणी, तुझं विना काही, स्थिर राहे ऐसे नाही. एक भगवान परमात्मा स्थिर आहे आणि खरा आहे, आणि त्या भगवान परमात्म्याचं खरं नाव अट्टाहासाना श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, अशी तिरुक्ती ज्ञानोबारांनी या अभंगामध्ये केलेली आहे. आणि अट्ठासाने सांगतात ते नाम कसं गोड आहे. त्या नामाचा एकदा ज्ञानेश्वर माऊली झाल्यानंतर आपण आस्वाद घेऊ आणि माझी सेवा आटपतो. या ठिकाणी झालेली सेवा, साधू संत ज्या मार्गाने गेले, त्या साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्याच मार्गाने आपल्या जीवनाची वाटचाल हो, अशी त्या साधू संतांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांच्याच ठिकाणी ही सेवा समर्पित करतो. ज्ञानेश्वर सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी, मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे, पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे, बाप रखमादे गुरु साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. 5 मिनिटं बाकी आहेत आणि म्हणून एकदा 2-3 मिनिटच एकदा विठ्ठलाचं भजन करून शेवटी आपला दौऱ्याच्या प्रमाणे रामकृष्ण हरी होणारच आहे. चाल होईल 2 मिनिटं. सर्वांनी आता डोळे उघडा, तसे तुम्ही झोपले नाही. आणि मी आज आमच्या अशा असणाऱ्या विनंती करतो आमच्या गुरुबंधूंना, ज्येष्ठ गुरुबंधूंना, की त्यांनी एकदा नामधून म्हणावे. विठ्ठल 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 विठ्ठल, सर्वांनी म्हणा, सर्वांनी. विठ्ठल 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 विठ्ठल, सर्वांनी म्हणा. विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 विठ्ठल
म्हणा बाबा. बापर कुमदेवी वरुसाचे 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 बापर श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मन काळे जना मन काळे जना नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मन काळे जना मन काळे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे नाम वाचे झालेली सेवा भगवान परमात्म्या साधू संतांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी जे बरोबर आहे ते आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं आहे, आमच्या बाबांचं आहे. बाबांचं या ठिकाणी स्तुती वर्णन म्हणून नाही, वस्तुस्थिती आहे. बाबांसारखांचे प्रेमाचे हात आमच्या पाठीवरून फिरणारे हळूहळू कमी होत चालले आणि याचाच खेद आमच्या जीवनामध्ये आहे. आम्हाला समाज पैसा देईल, खूप प्रेम देईल, पण पाठीवरून हात फिरणारे असे असणारे आमच्या आईपेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारी ही गुरुदेव मंडळी एक एक काळाच्या पडद्याआड चालली. आणि म्हणून आमची एकच भगवंताला साधू संताला विनंती आहे की आमच्यातलं काहीतरी आयुष्य कमी करून, आरोग्य कमी करून आमच्यातलं यांना आरोग्य आणि आयुष्य प्राप्त हो आणि बाबांना चांगलं अशा प्रकारचं आयुष्य आरोग्य प्राप्त राहो आणि असाच त्यांचा प्रेमाचा हात आमच्या पाठीवरून फिरत राहावा आणि ते ऊर्जा देत राहो
हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. बाबांचं वर्णन माझ्या वाणीच्या द्वारे मी करू शकत नाही. काय वाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. त्यांचं दर्शन घेतलं बस, त्याच्यातच आलं. आपण शब्दातीत त्यांचं वर्णन आहे. बाबांचं जीवन म्हणजे धुतल्या तांदूळासारखं आहे. देहाचे जे धर्म आहेत त्याच्याकडे फार माणसाने पाहू नये बरं का. देहाचे धर्म असतात, काही कमी जास्त होत असतो, त्याच्याकडे पाहू नये, अवस्थेकडे पाहावं. आणि अवस्थेकडे पाहिल्यानंतर त्या माणसाचं जीवन धुतल्या तांदळासारखं जर गेलं असेल तर त्या ठिकाणी खरा साधू तो आहे की ज्याने आपल्या जीवनातले 6 धून काढले, काम क्रोधाधिक विकार याच्यापासून विकारले. शरीर धर्म आहे. नाकातून शेंबूड येणार आहे, त्याच्यातून काय आईस्क्रीम येईल काय? कधीच येणार नाही. कितीही चांगला पदार्थ खा, नाकातून शेंबूडच येईल, आईस्क्रीम कधीच येणार नाही. आईस्क्रीम मध्ये कालवले असेल ते मला सांगता येत नाही, पण शेवटी शेंबूड म्हणजे शेंबूडच येणार. नाक मुख गळू लागले लाळाने शेंबूड, साधू संतांनी वर्णन केले. किती सेंट मारा तुम्ही सकाळी, पण संध्याकाळी ते त्या ठिकाणी कपडे काढल्यानंतर घामाचाच वास येईल, शेंटचा वास येणार नाही. म्हणून आपल्याला परत परत चांगला वास येण्यासाठी आपल्याला त्या पदार्थाचा हे करावं लागतं. हा शरीर धर्म आहे, म्हणून ते हसवण्यासाठी नाही. पण काही धर्म असतात, पण त्याच्याकडे आपण लक्ष देऊ नये. बाबांचं जीवन अत्यंत अशा प्रकारचं पवित्र, निर्मळ आणि मंगलकायक आहे. आणि आपल्या जीवनात अशा पवित्र जीवनाचा संगत स्पर्श होत आहे, हे आपलं परम भाग्य आहे. आणि म्हणून आपली श्रद्धा अजूनही कायम आहे बाबांवर. बाबा आल्याबरोबर सकाळी एक चैतन्य निर्माण झालं आणि एक अधिष्ठान पाहिजे. आम्ही जरी कीर्तनकार असलो, परंतु बाबा या ठिकाणी बसते. जसं हे एम्प्लिफायर आहे आणि हे साऊंड किंवा भोंगे जे हे आवाज फेकण्याचं काम करतात, तसं आम्ही पक्वाजी असतील, म्हणणारे असतील, कीर्तनकार हे भोंगे साऊंडचं काम करणारे आहे. खरं एम्प्लिफायर इथं खुर्चीवर बसलं, ते एम्प्लिफायरच मेन आहे. आणि म्हणून बाबा आमच्या जीवनामध्ये मेन आहेत, महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय कार्यक्रम सकाळी ठीक 8 ते 11 सामुदायिक ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण होईल. दुपारी ठीक 3 ते 4 एकनाथी भागवत निरूपण, नंतर 5 ते 6 हरिपाठ, आणि रात्र ठीक 8 ते 10 हरिभक्त पारायण, दुर्गादास महाराज नियती यांचे कीर्तन होईल. या सर्व कार्यक्रमाचा वर्गाने लाभ घ्यायचा. ज्या मंदिराकरता आपण आतापर्यंत अनेक वर्षापासून प्रतीक्षा करत होतो, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या मंदिराचं काम चालू आहे. आणि त्या श्रीराम मंदिर निधी संकलन करण्यासाठी काही स्वयंसेवक